श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा कार्तिक अमावस्या. कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरामध्ये एका ठिकाणी दिवा लावायचा आहे. तो कोणत्या वेळेत लावायचा, तसेच कशा पद्धतीने लावायचा, कशासाठी लावायचा हेच जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा आता ही कार्तिक अमावस्यालाच दर्श अमावस्या देखील म्हटलं जातं, कारण की कार्तिक महिना असतो. कार्तिक महिना हा भगवान विष्णू यांना समर्पित असतो, त्यांची सेवा केली जाते. मग 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:43 अमावस्या तिथी सुरू होते आणि 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:16 संपते. मग उदय तिथीनुसार आपल्याला ही अमावस्या तिथी ही 20 नोव्हेंबरलाच समजा अमावस्या असणार आहे. मग या दिवशी बघा स्नान, दान आणि श्राद्ध, तर्पण, पूर्वज विधी देखील करू शकतात आणि यामुळे आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. आता अमावस्येचं महत्व, कार्तिक अमावस्या आणि हे धार्मिक कृती भगवान विष्णू, भगवान कृष्ण आणि पूर्वजांकडून आशीर्वाद मिळवू शकतो. म्हणजे अमावस्या ही तिथी बघा भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांना देखील समर्पित आहे आणि आपल्या पूर्वजांची देखील आपण सेवा करू शकतो. मग बघा आपल्याला या अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे, आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळण्यासाठी मग कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो दूर होईल. पितृदोष असेल तर कोणतंच काम निर्विघ्नपणे पारही पडत नाही आणि आपल्या जीवनामध्ये सततच्या कुठेतरी अडचणी ज्या आहेत त्या चालूच असतात. मग ह्याच अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला या पवित्र म्हणजे खूप मोठी अमावस्या आहे बरं. प्रत्येकच अमावस्याचं महत्त्व हे तिचं वेगळं ठरलेलं असतं. तसंच ह्या कार्तिक अमावस्येचं देखील महत्त्व आहे आणि यानंतर लगेच 21 तारखेला मार्गशीर्ष महिन्याला देखील सुरुवात होत आहे. मग बघा आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता कणकेचा गोळा म्हणजे त्यामध्ये हळद टाकायची, मीठ अजिबात टाकायची नाही. कणकेचा दिवा तयार करून घ्या किंवा मग मातीची पंती घेतली तरी देखील चालेल. कणकेचा दिवा जर तुम्ही घेणार असाल तर त्यामध्ये हळद टाका. 2 दिवे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मग मातीची पंती घेतली तर 2 दिवे घ्या. हे दोन्ही दिवे घेतल्यानंतर आपल्याला बघा दुहेरी कापसाची वात लावायची. म्हणजे एक वात घेतली परत दुसरी घ्यायची, त्या दोन्हींना सोबत वळायचं आणि ती त्या दिव्यामध्ये ठेवायची. आवर्जून आपल्याला ह्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे. नसेल तर मग पर्याय नाही, जे देवपूजेसाठी वापरता ते घेतलं तरी चालेल. कारण की बघा आपण जर हे दिवे लावले तर पूर्वजांना समजा अमावस्येच्या दिवशी पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरी येतात. म्हणून या दिवशी श्राद्ध, तर्पण, पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी अमावस्येच्या दिवशी त्यांच्या पूर्वजांच्या संबंधित ज्या काही विधी आहेत त्या करायलाच पाहिजेत, जेणेकरून बघा आपल्या जीवनामध्ये असणारा हा प्रखर पितृदोष तो कायमचा दूर होतो. मग आता आपण दुहेरी कापसाची वात घेतली आणि आपल्याला काय करायचं आहे, हा जो दिवा आहे तो आपल्याला काळे तीळ यावरती ठेवायचा आहे. कारण की काळे तीळ हे आपण जेव्हा पूर्वजांचं काही आपल्याला सेवा करायची असते त्यामध्ये आपण वापरतो. मग काळ्या तिळावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्याला बघा एका डिशमध्ये दिवा ठेवायचा आहे आणि घरामध्येच दक्षिण दिशेला हा दिवा संध्याकाळी लावायचा आहे. आता दिवा लावल्यानंतर तिथे ग्लास भरून पाणी देखील ठेवा. रात्रीचे 12 वाजेपर्यंत दिवा चालू राहील इतपत दिवा देखील मोठा करा, म्हणजे त्यामध्ये तेल बसेल. किंवा मग मातीची पंती घेतली तर लक्ष राहू द्या आणि परत तेल घालायची जर गरज लागली तर परत त्यामध्ये तुम्ही तेल नक्कीच घालू शकता. आता तिथं दिवा लावला, कुटुंबातील प्रत्येक सदस्याने पाय पडायचं, तसेच आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं. काही चुकत असेल तर क्षमा मागायची आणि माझ्याकडनं होईल तेवढी मी तुमची सेवा नक्कीच करण्याचा प्रयत्न करत आहे. माझी सेवा गोड मानून घ्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या पाठीशी नक्कीच असू द्या असं आपल्याला म्हणायचं आहे. किंवा मग त्यांची नावं येत असतील तर नावं घ्या, नावं येत नसतील तर अगदी ओम पितृदेवताय नमः असं जरी म्हटलं तरी देखील चालेल. कारण की बघा आपल्या पूर्वजांचा जर आशीर्वाद असेल ना तर आपल्या जीवनामध्ये कशाच प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाहीत. तसेच बघा
आपल्या पूर्वजांचा जो आशीर्वाद आहे, आपण घरामध्ये पिण्याचं पाणी जिथे भरून ठेवतो तिथं त्यांचा आशीर्वाद आपल्यासाठी नक्कीच असतो. मग आपल्याला हा जो दुसरा दिवा आहे तो तिथं लावायचा आहे, तिथे देखील पाय पडायचा आहे, दिवा लावायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करायची आहे. बघा, जीवनामध्ये पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष, नजरदोष अशा प्रकारचे जर दोष नसतील आपल्या कुंडलीमध्ये कोणत्याच प्रकारचे, तर आपल्या हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश येतं, कुटुंबामध्ये सुख, समाधान, समृद्धी, अगदी भरभराटी. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास, म्हणजे अगदी तुम्हाला सांगू का, आपण नाही इतकं म्हणत कधीतरी कुणाला, यांच्या घरी नक्कीच माता लक्ष्मी पाणी भरते. म्हणजे त्या प्रकारे आपलं इतकं सुखात होईल. त्यासाठी बघा आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा ही करायचीच आहे. आणि असं नाही की आज केली ह्या उद्याच्या अमावस्याला मग लगेच आपलं उद्याच परवाच दिवशी सगळं सोन्यासारखं होणार आहे, असं नाही. सातत्य ठेवा सेवेमध्ये. ह्या अमावस्याला करा, परत पुढच्या देखील अमावस्याला करा, 4थ्या अमावस्या, 5व्या अमावस्याला कधीतरी आपल्याला नक्कीच आशीर्वाद मिळेल आणि आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी कधीतरी संपतील. सातत्य महत्वाचं आहे कधी बी बघा. आणि असं नाही की आज फक्त दिवा लावला ना आपण कामच नाही करायचं की आपल्या घरात पैसे येतील, असंही होणार नाही. आपले प्रयत्न, कष्ट सगळंच चालू ठेवायचं आहे. फक्त एवढंच आहे की आपल्या जे काही दररोज जीवनामध्ये जे काही काम करतो त्यामध्ये येणाऱ्या अडचणी नक्कीच कमी होतात. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.